गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचं पुनश्च एकदा स्वागत। आणि मी प्राध्यापक रमेश घोरपडे। आपण आजच्या या चालू घडामोडीच्या सेशन मध्ये आजचे जे काही प्रश्न आहेत ते आजचे प्रश्न मी घेऊन आलेलो आहे आणि हे प्रश्न आपण व्यवस्थितरित्या पाहूयात। चला वेळ न घालवता आपण आपल्या प्रश्नांकडे जाऊयात। बघा मित्रांनो, इथे पहिला प्रश्न काय आहे तर अनिमेश गुजूर यांनी 100 मीटर शर्यतीत कोणती वेळ नोंदवून नवा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केलेला आहे। तर अनिमेश गुजूर हे जे आहेत हे एक धावपटू आहेत आणि यांनी जो विक्रम केलेला आहे तो विक्रम 10.2 सेकंदाचा आहे। त्यानंतरचा पुढचा प्रश्न बघा, IPL 2025 ला पार पडली आणि या IPL मध्ये कोणत्या संघाला विजय प्राप्त झाला ते तुम्हाला सांगायचंय। तर मित्रांनो, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू या संघाला हा विजय प्राप्त झालेला आहे आणि या संघाने कुणाला हरवलेला आहे तर पंजाब किंग्स या संघाला हरवलेला आहे। नंतरचा प्रश्न बघा, 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने सार्वजनिक गणेश उत्सवला कोणता दर्जा दिलेला आहे तो दर्जा तुम्हाला सांगायचा आहे। तर मित्रांनो, गणेश उत्सवाला यांनी राज्य महोत्सवाचा दर्जा दिलेला आहे। इथे एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात राहू द्या मित्रांनो, बघा की महाराष्ट्रामध्ये काय झालं होतं तर गणेश उत्सव आणि सार्वजनिक शिवजयंती उत्सव हे जे दोन सार्वजनिक उत्सव आहेत हे बाळ गंगाधर टिळक यांनी म्हणजे सर्वात प्रथम महाराष्ट्रामध्ये साजरा केले होते। हे थोडंसं लक्षात राहू द्या, तो आपल्या इतिहासाचा पाठ ठरेल। आता त्यानंतर मुख्यमंत्री सेहत विमा योजना, ओके, त्याला आपण मुख्यमंत्री आरोग्य विमा योजना असं म्हणलं तरी चालेल, कोणत्या राज्यामध्ये सुरू करण्यात आलेली आहे आणि ती पंजाब राज्यात सुरू करण्यात आलेली आहे। हा पण एक महत्त्वाचा प्रश्न ठरतो। ओके, त्यानंतरचा पुढचा मुद्दा बघा, तर 2025 ची कलात्मक जिम्नॅस्टिक जागतिक अजिंक्य स्पर्धा कोणत्या देशामध्ये आयोजित होणार आहे ते तुम्हाला सांगायचं आहे। तर ती मित्रांनो इंडोनेशिया या देशामध्ये आयोजित होणार आहे। ओके, आता त्यानंतर पुढचा आपण एक महत्त्वाचा प्रश्न बघूयात, शेवटचा काय म्हटले बघा, सबीन खान यांच्या नियुक्तीमुळे भारतासाठी कोणता सन्मान प्राप्त झालाय आणि बाकीचा कुठलाही डेटा इथं दिलेला नाही। मग लक्षात ठेवा, सबीन खान हे जे आहे म्हणजे आपल्याला ते वाचलेलं पाहिजे आणि मग आपलं जर वाचन चांगलं असेल चालू घडामोडीच्या संदर्भामध्ये तर मग काय होईल की जेणेकरून अशा स्वरूपाचे कुठलेही गोंधळात टाकणारे प्रश्न जर आले तर आपल्याला तिथे सॉल्व्ह करता येतात। सबीन खान हे जे आहे अमेरिकेची एक कंपनी आहे, ऍपल इंक नावाची ही कंपनी आहे आणि ही जी ऍपल इंक ही जी कंपनी आहे या कंपनीमध्ये हे सबीन खान भारताचे मूळ आहेत किंवा मग भारतीय वंशाचे आहेत आणि त्यांची जी नियुक्ती आहे ती चीफ ऑपरेटिंग ऑफिसर या पदावरती झालेले आहे। म्हणून भारतासाठी कुठला सन्मान असणार आहे तर ते पहिल्यांदा भारतीय वंशाचा जो काय माणूस आहे तो अमेरिकन कंपनीचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे आणि त्यासाठी नक्कीच हा आपल्यासाठी अभिमानाचा मुद्दा ठरेल। आणि या ठिकाणी आपण थांबूयात। आजच्या चालू घडामोडीवरती जे काय प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पूर्ण होतील आणि उद्या आपण नंतरचे प्रश्न घेऊन येणार आहोत। आणि कृपया सर्वांनी व्यवस्थितरित्या हा सगळा जो काय प्लॅटफॉर्म आहे हा तुमच्यासाठीच आहे, तुम्ही त्याला प्रतिसाद देणं हे खूप महत्त्वाचं आहे, कारण तुमच्या प्रतिसादावरतीच आम्ही ताकदीने तेवढं काम करू किंवा उत्साहाने तेवढं काम करू। ठीक आहे, तर सर्वांनी अभ्यास करा, स्वतःची काळजी घ्या। धन्यवाद।